स्कॉर्पिओ घेऊन आता 4 महिनेही झालेले नाही आहेत. अगदी कोऱ्या करकरीत गाड्या आहेत, परंतु त्या गाड्यांमुळे त्यांना त्रास होतो. त्यांच्या पाठीचं काहीतरी पाठ दुखते वगैरे अशा पद्धतीच्या तक्रारी करून ते नवीन इनोवा स्क्रिप्टो गाडीसाठी मागणी करत आहेत. तर मला वाटतं की तुम्हारे कमीज से मेरी कमीज सफेद कैसी अशातला तो प्रकार आहे. कारण महापौरांना इनोवा वरच्या क्लासची हाय क्लासची दिलेली आहे, त्यांना दिली तर आम्हाला का नाही, हा एक कुठेतरी सुप्त एक त्यांचा तो नसती म्हणतात ना पोटदुखी आहे असंच मला वाटतंय. कारण महापौरांना बंगला दिला तर मग आम्हाला का नाही बंगला देत, असं सुद्धा काही प्रस्ताव यापूर्वी आले होते. तर मला वाटतं की ह्यांना इनोवा क्रिस्टो घेऊन ज्या आता नवीन ज्या स्कॉर्पिओ आहेत त्या वॉर्ड ऑफिसरांना द्यायच्या आणि वॉर्ड ऑफिसरांच्या ज्या काही जुन्या स्कॉर्पिओ आहेत त्या अभियंत्यांना द्यायच्या, असा तो एकंदर त्यांचा प्लान आहे. पण मला सांगा, जर तुम्हाला पाठदुखी होते मग त्या वॉर्ड ऑफिसरांना अभियंत्यांना पाठदुखी होत नाहीत का? ते तर वर्षानुवर्ष स्कॉर्पिओ वापरतात, ती माणसं नाही आहेत का? तर मला ह्या सगळ्या गोष्टीचा अजून तो प्रस्ताव मंजूर झालेला नाही. तो प्रस्ताव फेरविचारार्थ मला वाटतं आयुक्तांकडे पाठवलेला आहे. तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्याला विरोध करत राहू. वेगवेगळ्या मागणी होताना दिसतात. कारण याच्यामध्ये काय होतं आहे की ह्यांना सत्तेची मजा करतायत, लयलूट करतायत मजा. आणि ह्यासाठी टॅक्सपेअरचे जे पैसे आहेत, महानगरपालिकेचे पैसे आहेत, त्याची उधळपट्टी चाललेली आहे. आणि अशी उधळपट्टी जर होणार असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. कारण इकडे शालेय विद्यार्थी जे आहेत महानगरपालिकेचे, त्यांना ज्या 27 वस्तू दिल्या जातात शालेय वस्तू, त्या अद्याप मिळालेल्या नाही आहेत. ऑगस्ट उजडायची वेळ आली, आता ऑगस्टमध्ये त्यांच्या प्रथम चाचणी परीक्षा येतील तरी अजून त्यांना त्या वस्तू मिळालेल्या नाही आहेत. आरोग्यसेवेचा बोजबारा उडालेला आहे. असं हे सगळं असताना मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीवर बोलायला पाहिजे, ह्या गोष्टीवर काम करायला पाहिजे, ह्या गोष्टीवर पैसा खर्च करायला हवा. तर ते न होता सत्ताधारी स्वतःला चांगल्या गाड्या कशा मिळतील हे पाहत आहेत. मला वाटतं की लोकांनी ह्यासाठी नाही पाठवले आपल्याला, लोकांनी लोकांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी आपल्याला महानगरपालिकेत प्रतिनिधी म्हणून पाठवलं आहे. तर त्या विषयावर जर सत्ताधाऱ्यांनी भर दिला तर ते अधिक चांगलं राहील. ह्याच्या अगोदर सुद्धा अशी मागणी झाली होती की दहिसरला वरून मला जरा टाउनची जागा द्या राहायला वगैरे असं. हो, मी म्हटलं ना तुम्हाला, चुकीची मागणी असं तुम्हाला मी म्हटलं ना, अहो संविधानिक पद आहे का एकतर उपमहापौर, आणि त्यांना जर घर दिलं तर मग ते नको तो पायंडा पडेल. मग विरोधी पक्ष नेतेही मागे लागतील, तेही विरोधी पक्ष नेते पद देखील संविधानिक पद आहे. मग असं होत नाही ना, असं कसं होईल? म्हणजे हम करे सो कायदा, आम्हाला जे वाटेल ते आम्ही करणार, असं होत नाही. तुम्ही मग महानगरपालिकेची जी घटना आहे त्याची पायमल्ली करताय, असाच अर्थ होतो ना. सर, गाड्यांचा जो विषय होता तर असं देखील म्हटलं गेलं की लांबचा प्रवास स्कॉर्पिओमधून कठीण होतं. लांबचा प्रवास म्हणजे असं नगरसेवक अहो मुंबई, मला सांगा, मुंबईची लांब म्हणजे की फार फार तर दहिसरपर्यंत, बरोबर ना? दहिसर ते विटी हा लांबचा प्रवास जर वाटत असेल त्यांना, तर मला वाटतं हे दुर्दैव आहे. तुमचे रस्ते नीट नाहीत, हे जर कारण असेल तर रस्ते कोणी नीट करायचे? सत्ताधाऱ्यांनीच नीट करायचे ना. कॉन्ट्रॅक्टरला, तुम्हाला मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देणार आणि ते त्याची मलई तुम्ही खाणार, आणि वरती रस्ते खराब झाले तर याला जबाबदार कोण? याला जबाबदार सत्ताधारीच आहेत. जर रस्ते नीट नसतील, ट्रॅफिकची समस्या असेल, हे सोडवण्याचं काम सत्ताधाऱ्यांचं आहे. त्याला पर्याय गाड्या बदलणं नाही. अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर झाडं कोसळले, नांदेडचा विषय झाला, असे गंभीर विषय एका बाजूला होतात आणि दुसरीकडे अशा मागण्या होतात. हे इनह्युमन वाटत नाही? अनिमन, आम्ही ते मगाशी तेच म्हणत, संवेदनशीलता गमावलेले हे सत्ताधारी आहेत. हे आत्ता जेमतेम 15 दिवस झाले नसतील की एवढ्या दुर्घटना घडल्या, लहान लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक झाडं पडल्यामुळे मृत्युमुखी पडले. त्याची चौकशी करणं, त्या चौकशीची आम्ही जी मागणी केली आहे त्याचं अजून काही होत नाही आहे. त्याच्यावर कुठलीही फेर चौकशी होत नाही किंवा नवीन समिती नेमली जात नाही. याच्यावर कोणी काही बोलत नाही. नुकते अजून 12 दिवसही झाले नाहीत तरी ह्या लोकांना स्वतःच्या गाड्यांची पडलेली आहे. म्हणजे हा असंवेदनशीलपणा जो आहे सत्ताधाऱ्यांचा, तो सरळ सरळ उघडपणे दिसतो आहे. तर मला वाटतं ह्याचा निषेधच करायला हवा. नाही, 7 हिल जे आहे ते कोविडच्या काळामध्ये महानगरपालिकेने तिकडे बऱ्यापैकी चांगली सुविधा दिली होती लोकांना, आणि लोकांसाठी ते चांगल्या पद्धतीने सेवा मिळाली होती. मला वाटतं की महानगरपालिकेने ते हॉस्पिटल स्वतः चालवायला हरकत नाही. का ह्या सगळा घाट घातला आहे प्रायव्हेटायझेशनचा? मला प्रत्येक गोष्ट प्रायव्हेटायझेशन करायचा हा यांचा प्रयत्न आहे.
आणि काल मला वाटतं ह्याला सुधार समितीची बैठक होती, त्यामध्ये काहीतरी त्यांचे सदस्य 1-2 ॲबसेंट होते, परंतु विरोधी पक्ष म्हणून मित्रपक्षांना विश्वासात घेणं हे विरोधी पक्षाकडून होत नाही. आणि विरोधी पक्षाला जर एखादी भूमिका मांडायची असेल कुठल्याही कमिटीमध्ये, तर त्यांनी मित्रपक्षांना त्याच्यात विश्वासात घ्यायला हवं. ऑल ऑफ सडन आमच्या मनसेच्या सदस्यांना त्यांच्या घरून काहीतरी अर्जंट कसला तरी कॉल आला, काय असेल त्यांचं वैयक्तिक समस्या, त्यात निघून गेला. जर त्यांना अगोदर सांगितलं गेलं असतं की असं असं आहे, आपल्याला इथे एकत्रित मत मांडायचं आहे, तर त्या थोड्या वेळासाठी थांबल्या असत्या. परंतु तुम्ही विश्वासातच घेणार नसाल तर मग ही अशी नाचक्की व्हायची वेळ येते. परंतु सुधार समितीत जरी हा प्रस्ताव पास झाला असेल, त्यांनी बहुमताच्या जोरावर तो रेटून नेलेला आहे, तरी अजून तो मुख्य सभागृहात यायचा आहे. मुख्य सभागृहात आम्ही त्याला कडाडून विरोध करू.